घेतला असेल असंही पण म्हणा. शरद पवार हेही म्हणाले की या पक्षाचे निर्णय सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल घेत आहेत. नाही, प्रफुल्ल पटेल साहेब राष्ट्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष आहेत आणि सुनील तटकरे प्रदेश अध्यक्ष आहेत. मग कुटुंब म्हणून दोनच निर्णय घेणार ना. कुटुंब म्हणून पवारांना कळवायला हवं होतं असं वाटत नाही का तुम्हाला? आता आधी एकदा त्यांनी आपण CLP विधिमंडळ नेता नेमू कुटुंब म्हणून पवारांना कळवायला सांगितलं, हवं साहेबांनी सांगितलं ना. त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांनी निर्णय घेतला असेल. आता त्यांनी काय बोलले ते या गोष्टीची माहितीच नाही आम्हाला, ती आम्ही काय सांगणार? साहेब कुटुंब म्हणून पवार साहेबांना आता एकच निर्णय आहे की फक्त विधिमंडळाचा नेता निवडणं आणि उपमुख्यमंत्र्यांची शपथ वहिनीला देणं. पण घाई का केली जाते? घाई का केली जाते हा एक प्रश्न निर्माण झाला. घाईचा काय संबंध आहे? 3 दिवस झाले ना आता. पण अजून दुखवाटा असताना सर एवढी घाई का? दुखवटा झाला ना काल, संपला दुखवटा. अजून जनता या दुःखाला सावरत नाहीये. पवार साहेबांच्या पुरोगामी घराण्यामध्ये तिसऱ्या दिवशी सगळं संपवतात, त्यांनी काल संपवलं. कुटुंब म्हणून पवारांना कळवायला हवं होतं असं तुम्हाला वाटत नाही का? त्यांनी खंत बोलून आणि त्यानंतर ते बोलल्यानंतर पार्थ पवार आणि त्यानंतर साहेब असं म्हणाले की बा त्यांचा पक्ष तरी वेगळा निर्णय घेतला. आज काय करायला आम्ही? आज आमचे सगळे आमदार पोरके झालेले आहेत, आम्ही पोरके झालेलो आहोत. आम्ही आमदार विधिमंडळाचा आमच्या पक्षाचा नेता निवडतोय. दुसरं काय करायला? कुटुंब म्हणून कळवायला हवं होतं का? साधा केबल कोणाची पुढारी हा या बाजूला आहे. तर विलिनीकरण हा भाग वेगळा आहे असं सुद्धा मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. दुखवटा आता संपलेला आहे आणि त्यामुळे हे सगळे निर्णय घेण्यात आलेत. तटकरे पटेल हे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांना पक्षासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार आहे असं सुद्धा मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेत्यापदी निवड करणं हे महत्त्वाचं आहे. आता या संदर्भात बैठक सुद्धा होईल हे सुद्धा त्यांनी म्हटलंय. तर विलिनीकरणावर त्यांनी भाष्य केलंय. विलिनीकरण हा भाग वेगळा असल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. आता गटनेत्याची निवड करणं हे महत्त्वाचं असल्याचं सुद्धा मुश्रीफ यांनी म्हटलंय. तर हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते असं त्यांनी म्हटलंय.